नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नवीन गव्हर्नमेंट जॉब ओपनिंग सीरीज मध्ये एक आणखी व्हिडिओ मी घेऊन आलोय आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे एसएससी एमटीएस या पदासाठी। जवळपास 8,500 पेक्षा जास्त वॅकन्सीज आहेत। यामध्ये दोन पोस्ट आहेत, एक हवालदार आणि एक मल्टीटास्किंग स्टाफ। अप्लाय कोण करू शकतं तर 10वीचे वरचे जेवढे पण विद्यार्थी असेल, म्हणजे ज्यांचं 10वी झालं आहे किंवा त्यानंतर 12वी डिप्लोमा डिग्री काही पण असो, तर असे सर्व विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात। तर हे एक सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे की सर्वांना इथे एक्झाम देण्याचा चान्स मिळतो। एसएससी सेंट्रल इंडियाची सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असतं, स्टाफ सिलेक्शन कमिशन। तर याच्याबद्दल आणखी आपण इन्फॉर्मेशन घेऊया आणि बघूया की एज क्रायटेरिया काय लागेल, ऍप्लिकेशन फीस कोणती आहे, एग्जाम पॅटर्न कसा आहे, सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे आणि सर्व बाकी डिटेल्स। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, सो दॅट तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल। चला तर मग आपण सुरू करूया। बघा, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल व्हिडिओच्या, तिथून तुम्ही याला डाउनलोड करू शकता। बघा, ही आहे नोटीस, मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार सीबीएसई आणि सीबीएन या दोन पोस्ट असतात। एक्झामिनेशन 2024। इम्पॉर्टंट डेट्स बघा काळजीपूर्वक। आपण कधी अप्लाय करू शकतो तर 27 जून पासून ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत। 31 जुलै पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता। ऑनलाईन मोड मध्ये अप्लाय करायचं आहे। लास्ट डेट अप्लाय करायची कधी आहे तर ही आहे तुमची 31 जुलै, हीच 11 वाजेपर्यंत, रात्रीचे 11 वाजेपर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता। त्यानंतर आहे तुमचं डेट्स ऑफ विंडो फॉर अप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन। जर कोणाला अप्लिकेशन फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही याला 16/8/24 ते 17/8/24 म्हणजे या 2 दिवसामध्ये 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट मध्ये करू शकता। त्यानंतर शेड्यूल ऑफ ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, एक्झॅक्ट डेट तर आणखी आपल्याला आलेली नाही आहे, पण ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये होऊ शकतं। त्यानंतर टोल फ्री क्रमांक तुम्हाला दिला आहे, इन केस जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता। ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन बॉडीज आहेत, दोन पोस्ट आहेत, एक मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफची आहे, एक हवालदारची आहे। याच्यामध्ये पे लेवल 1 टू पे मॅट्रिक्स 7 पे कमिशन नुसार तुम्हाला सॅलरी ऑफर केला जाईल आणि ही खूप जास्त होणार। ठीक आहे, तर सॅलरी बद्दल इथे काही इश्यू नाही आहे आणि तसं पण सेंट्रल गव्हर्नमेंटची असल्यामुळे पोस्ट सॅलरी बद्दल काही प्रॉब्लेम नसतो। वॅकन्सीज बघा, तर मल्टीटास्किंग स्टाफ साठी 4,887, जवळपास 5,000 वॅकन्सीज आहेत आणि हवालदार इन सीबीएसई आणि सीबीआयसी आणि सीबीएन साठी जवळपास 3,500 इथे वॅकन्सीज आहेत। टोटल 8.5च्या घरामध्ये हे वॅकन्सी जातात। त्यानंतर आहेत रिझर्वेशन, तर याच्यामध्ये काही रिझर्वेशन सुद्धा आहेत। रिझर्वेशन देन परमिसिबल डिसेबिलिटी फॉर पर्सन विथ बेंचमार्क, हे जे पण डिसेबल आहे, फिजिकली हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे किंवा तेवढी इन्फॉर्मेशन आहेत। काही नोटिफिकेशन जवळपास 81 पेजची आहे, 81 पेजची, तर सर्व एक्सप्लेन करणं तर पॉसिबल नाही आहे, तर त्यामुळे जे काही ठळक गोष्टी आहेत, काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याला मी एक्सप्लेन करतो। ठीक आहे, त्यानंतर बघा, नॅशनॅलिटी कोण अप्लाय करू शकतं, इंडियन सिटीजन, नेपाळ आणि भूतान। या व्यतिरिक्त काही अदर कंट्रीज सुद्धा आहेत जे मायग्रेट झाले आहेत इंडिया पासून बाहेर कंट्रीज मध्ये, ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। एज लिमिट 1 ऑगस्ट 2024 पर्यंत कन्सिडर केल्या गेली आहे। कोणतं एज किती असायला पाहिजे बघा, फर्स्ट पोस्ट जी आहे एमटीएस ची त्याच्यासाठी 18 ते 25 वर्ष तुमचं वय असायला पाहिजे। 2/8/1999, 2 ऑगस्ट 1999च्या अगोदरचा आणि 1/8/2006 च्या नंतरचा तुमचा जन्म नसायला पाहिजे। 2/8/1999च्या अगोदर, 1/8/2006च्या नंतरचा जन्म नसावा। आणि जी हवालदारची पोस्ट आहे त्याच्यासाठी आहे 2 ऑगस्ट 1997च्या अगोदर नाही, 1 ऑगस्ट 2006च्या नंतर नाही। ठीक आहे, बट याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन सुद्धा मिळत असतं, काही सवलत सुद्धा मिळतं, ते डिपेंडिंग ऑन द तुमची कास्ट। एसटी एसटी साठी 5 वर्षाचं, ओबीसी साठी 3 वर्षांचं, पीडब्ल्यूडी अनरिझर्व कॅटेगरीसाठी 10 वर्ष, पीडब्ल्यूडी ओबीसी कॅटेगरीसाठी 13 वर्ष आणि पीडब्ल्यूडी एससी एसटी कॅटेगरीसाठी 15 वर्षाचं इथं रिलॅक्सेशन आहे।
रिलॅक्सेशन म्हणजे जर तुम्हाला जसं 25 ते 27 पर्यंत अप्लाय करू शकतो, 25 मध्ये जर आपण 10 इयर्स जास्त घेतले तर 35 इयर्स पर्यंत अप्लाय करू शकता PWD अनरिझर्व कॅटेगरी, हे एक्झाम्पल म्हणून. नंतर डिफेन्स साठी सुद्धा आहे 3 वर्षाचा, डिफेन्स पर्सनल डिसेबल्ड साठी 8 वर्षाचा, सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉई साठी 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. देन असे काही वेगवेगळे हे दिलेले आहेत, विडोसाठी आहे, डिवोर्स वुमेन साठी आहेत, वेगवेगळ्या पर्सन साठी वेगवेगळे इथे रिलॅक्सेशन आपल्याकडे आहेत. ठीक आहे. देन त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याकडे आहेत ती आहे, चला आपण बघूया इम्पॉर्टंट गोष्टी. जसं आपल्याकडे आहे प्रोव्हिजन, हे सर्व डिसेबिलिटी पर्सन साठी आहेत की त्यांना काय काय असला पाहिजे, जर डिसेबल असेल तर त्यांचं पर्सेंटेज वगैरे किती असला पाहिजे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय करण्यासाठी तसं यांनी खाली एक फॉर्म पण दिला आहे SSC चा, अप्लाय कसं करायचं पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस दिली आहे, तर आपण ते तेव्हा बघूया. ठीक आहे. पण तुम्ही ssc.gov.in या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर आहे अप्लिकेशन फीज. तर अप्लिकेशन फीज बघा, अप्लिकेशन फीज अदर कंपॅरिझन मध्ये खूप कमी असतात. जसं बँकिंग मध्ये जर आपण बघितलं तर ओबीसी साठी 850 रुपये, SC ST PWD साठी 175 रुपये वगैरे असतं. पण इथं तसं नाहीये. फी पेएबल 100 रुपये आहे. 100 रुपयामध्ये पण फी कॅन बी पेड ओनली ऑनलाईन मोड मध्ये तुम्हाला फी पे करायची आहे. फी जी आहे हे जेंडर आपण काय म्हणूया मेल पर्सन साठी आहे किंवा ओपन कॅटेगरीसाठी आहे. फिमेल साठी इथं फीज नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर 100 रुपयेच आहे तशी पण ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किंवा ओपन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. सेंटर ऑफ एक्झामिनेशन, कोणत्या कोणत्या सेंटरला तुम्ही कोणत्या कोणत्या सेंटरला एक्झाम होणार त्याच्याबद्दलची दिली आहे इथे इन्फॉर्मेशन. खूप सारे मल्टिपल पूर्ण ऑल ओव्हर इंडिया इथे सेंटर्स आहेत रिजन वाईज. नंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन, दिस इज इम्पॉर्टंट, सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की तुमचं एक्झामिनेशन कोणत्या प्रकारे होणार. For the post of MTS, the examination will consist of a computer-based examination, and for the post of Havaldar, the examination will consist of CBE, computer-based examination. त्याच्यानंतर तुमचं फिजिकल टेस्ट 2 राउंड त्याच्यामध्ये होणार. हवालदार पोस्ट साठी, MTS साठी फक्त एकच टेस्ट आहे, दॅट इज कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. याला तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि अदर 13 रिजनल लँग्वेज मध्ये देऊ शकता. जसं आपण महाराष्ट्रावरून बिलॉंग करतो तर आपण मराठीमध्ये सुद्धा यावर्षी इन्क्लूड केलं गेलेलं आहे. अगोदर फक्त इंग्लिश आणि हिंदी राहायचं, यावेळेस 13 अदर लँग्वेज सुद्धा इन्क्लूड याच्यामध्ये झालेलं आहे. जसं आसामीज, बेंगालीज, गुजराती, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू या लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही पेपर यावर्षी देऊ शकता. आता बघा पेपर कसा होणार, तर कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे, त्याचा पॅटर्न काय आहे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण की प्रिपरेशन करायचं असेल तर हे माहिती असलं पाहिजे. बघा सगळ्यात पहिले होणार तुमचं सेशन 1, याला 2 तुकड्यामध्ये डिवाइड केला आहे, 2 ग्रुप्स मध्ये डिवाइड केला आहे. तुमचं सेशन 1 आणि सेशन 2. सेशन 1 मध्ये न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी असे 2 सेशन आहे. मॅथमॅटिकलचे आहे 20 क्वेश्चन, त्याच्यानंतर आहे रिझनिंगचे तुमचे 20 क्वेश्चन. टोटल मार्क्स आहेत 60, याचे सुद्धा टोटल मार्क्स आहेत 60, म्हणजे एका क्वेश्चनला 3 मार्क्स आहेत. टाइम ड्युरेशन दोन्ही क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यासाठी आहे 45 मिनिट्स, आणि जे फिजिकली हँडिकॅप आहेत त्यांना 15 मिनिटं एक्स्ट्रा म्हणजे 60 मिनिटाचा टाइम राहील. त्याच्यानंतर सेशन 1 झालं की सेशन 2 ला तुम्ही ऑटोमॅटिकली चालले जाल जसा तुमचा 45 मिनिटचा टाइम संपला की. ज्याच्यामध्ये 25 क्वेश्चन आहे जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश आहे 25 क्वेश्चन. टोटल मार्क्स आहे 75. अगेन हे 3 मार्क्सचा एक क्वेश्चन राहणार. टाइम ड्युरेशन तुमचा 45 मिनिटाचा परत आहे. ड्युरेशन टोटल आहे 90 मिनिटाचा म्हणजे 1.5 तासाचा. त्यानंतर बघा इथे काय म्हटलं याने, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन 2 सेशन, सेशन 1 सेशन 2 ऑन द सेम डे अँड बोथ द सेशन विल बी मॅन्डेटरी. दोन्ही पेपर आपल्याला द्यायचे आहे. The candidate will get 45 minutes to complete session 1. On completion of 45 minutes, session 1 will get automatically closed आणि session 2 तुमचा सुरू होणार. त्याच्यानंतर आणखी काय म्हटलं यांनी जे इम्पॉर्टंट आहे
ती ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. क्वेश्चन विल बी इन हिंदी, इंग्लिश अँड अदर 13 लँग्वेज. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन 1. म्हणजे जो क्वांट आणि रिझनिंग वाला सेक्शन आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. पण जो इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस वाला सेक्शन आहे त्याच्यामध्ये 1/3 आहे निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे एक क्वेश्चन आहे 3 मार्क्सचा, जर आन्सर चुकलं तर 1 मार्क तुमचा डिडक्ट होणार. लक्षात असू द्या. नंतर मार्क्स स्कोर बाय द कॅन्डिडेट इन द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन if conducted in multiple shift will be normalized by using the formula published by the commission. आता हे डिपेंड करतं, आपल्याला माहित आहे की खूप जास्त अप्लिकेशन आले तर त्यांना वेगवेगळे स्लॉट होतात. वेगवेगळे स्लॉट झाले तर त्याचं नॉर्मलायझेशन होतं, कारण की काही पेपरमध्ये पेपर डिफिकल्ट येणार, काही स्लॉटमध्ये पेपर थोडा सिम्पल येणार. तर सर्वांना एका फॉर्म्युला मधलं आणलं जातं, त्याला म्हटलं जातं नॉर्मलायझेशन. ठीक आहे, हे बँकिंग किंवा अदर एक्झाम मध्ये सुद्धा असं वापरलं जातं. सिलेबस विद्यार्थी मित्रांनो काय आहे बघा. सिलेबस आहे न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी साठी. इट विल इन्क्लूड क्वेश्चन ऑन प्रॉब्लेम रिलेटिंग टू द इंटिजर अँड होल नंबर, एलसीएम एसटीएफ, डेसिमल फ्रॅक्शन, रिलेशनशिप बिटवीन नंबर्स, फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन अँड बॉडमॉस रूल, पर्सेंटेज, रेशियो प्रपोर्शन, टाइम अँड वर्क, डायरेक्ट अँड इनवर्स प्रपोर्शन, ॲव्हरेज, SICI, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, एरिया अँड पॅरामीटर, डिस्टन्स, टाइम, लाइन्स अँड अँगल, इंटरप्रिटेशन, DI, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. हे आहे आपला क्वांटचा सिलेबस, जो एकदम सिंपल लेवलचा असतो. रिझनिंगचा सिलेबस आहे, जनरल अवेअरनेस आहे, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन आहे. हा सिलेबस तुम्ही नंतर बघू शकता. फिजिकल जी पोस्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं 2 पोस्ट आहेत, हवालदार आणि हवालदार इन CBIC आणि CBN. यांना काय करायचं आहे, मेलला चालायचं आहे 1600 मीटर 15 मिनिटांमध्ये वॉकिंग राहील फिजिकल टेस्ट मध्ये, आणि फिमेलला 1 किलोमीटर चालायचं आहे 20 मिनिटांमध्ये. हे वॉकिंग आहे, धावणं नाही. त्याच्यानंतर मेलची हाईट, चेस्ट, फिमेलची हाईट आणि वेट याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. जे हवालदारसाठी अप्लाय करणार त्यांच्यासाठी ते आहे इम्पॉर्टंट. त्यानंतर अप्लाय करताना तुम्हाला एक व्हॅलिड तुमचं डॉक्युमेंट असायला पाहिजे, जसं आधार कार्ड, वोटर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट, ID प्रूफ काहीतरी लागेल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट जे तुमची मार्कशीट वर डेट ऑफ बर्थ आहे तीच तुम्हाला कन्सिडर करण्यात येणार आहे. जी 10th 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट वर जे तुमचं डेट ऑफ बर्थ असतं तेच तुमचं कन्सिडर केलं जाईल ऍज अ डेट ऑफ बर्थ. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इथे सांगितलेलं आहे बघा. सेशन 1 मध्ये किती पाहिजे, सेशन 2 मध्ये किती पाहिजे. तर सेशन 1 साठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी 30% मिनिमम पाहिजे, OBC EWS साठी 25%, ऑल अदर कॅटेगरीसाठी 20%. हे मिनिमम एवढे कमीत कमी तुम्हाला भेटायला पाहिजे सेशन 1 मध्ये आणि सेशन 2 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट आणखी गोष्टी आहेत का ते आपण एकदा चेक करून घेऊया. टाय केसेस, जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक पोस्ट आहे, मल्टिपल स्टुडंट तिथे सिलेक्ट झाले, तर मग त्या केसमध्ये काय होणार, मार्क्स इन जनरल अवेअरनेस ऑफ सेशन 2 हे कन्सिडर होणार. इन केस 2 पर्सन आहेत, एक जागा आहे, दोघांना सेम जनरल अवेअरनेस मध्ये सुद्धा मार्क्स मिळाले, तर मग नॉर्मलायझेशन होणार सेशन 1 वर. इन केस ते पण सेम आलं तर मग डेट ऑफ बर्थ, ज्याचे एज जास्त त्याला पहिला प्रेफरन्स, ते सुद्धा जर सेम झालं तर मग अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द नेम याच्यानुसार तो फॉर्म्युला याने क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आय डोंट थिंक इकडे काही इम्पॉर्टंट गोष्टी आपल्या राहिल्या आहेत. आपण एज बघितलं, डेट्स बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं मस्ट फिल द करेक्ट अँड ईमेल ID वगैरे तुम्ही व्यवस्थित टाका. टोल फ्री क्रमांक काही दिले आहेत. आणि हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात शेवटी आपल्याला दिलं आहे की यानी प्रोसेस, हे 2-3 फॉर्म असतात जे आपल्याला कामाचे नाहीत. त्याच्यानंतर याने दिला आहे तुम्हाला प्रोसेस की तुम्ही अप्लाय कसं करायचं. बघा, फ्लो ऑफ वन टाइम रजिस्ट्रेशन, ssc.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. तिथं क्लिक ऑन लॉग इन ऑर रजिस्टर. जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल SSCच्या साईटवर तुम्ही लॉग इन करू शकता. नसेल झालं तर तुम्ही पहिले रजिस्टर करा. रजिस्टर करताना तुम्हाला तुमचा मेल ID आणि एक तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तो तुम्ही टाकला की तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. त्या रजिस्ट्रेशन नंबरने देन तुम्हाला लॉग इन करायचं. ठीक आहे. वन टाइम पासवर्ड ते तुम्हाला मेल आणि मोबाईल नंबरवर येईल. एकदा तुम्ही ते लॉग इन केलं की तुम्हाला मग पर्सनल डिटेल्स, पासवर्ड क्रिएशन, तुम्हाला पासवर्ड बदलवायचा असेल तर
ऍडिशनल बेसिक डिटेल आणि डिक्लेरेशन या सर्व गोष्टी इथे भराव्या लागतात. जसं पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये जे पण आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहेत, नाव आहेत, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, ऍड्रेस, या सर्व पर्सनल डिटेल्स अशा गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रेशन डिटेल्स. तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करणं, लॉग इन स्क्रीन, वन टाइम पासवर्ड, त्याच्यानंतर पासवर्ड क्रिएशन, नवीन पासवर्ड सेट करणं, अशी प्रत्येक छोटी छोटी डिटेल्स यांनी वन बाय वन एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही या पीडीएफ ला गो थ्रू करा. तुम्हाला जर प्रॉब्लेम जात असेल फॉर्म भरण्यात तर आमचे जे 2 सेंटर आहेत दर्डानगर आणि दाते कॉलेज, तिथे एक पर्सन ठेवलेला आहे. एक पर्सन तिथं नेहमी राहतो. त्या पर्सनला जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला तो फॉर्म भरण्यामध्ये हेल्प करतात. ठीक आहे. ऍडिशनल तुम्हाला कुठे सायबर कॅफे किंवा तुम्हाला कुठे पण प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्या पर्सनला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फॉर्म भरून देतील. यवतमाळसाठी सांगतोय फक्त. ठीक आहे. तर हे इथे आता पूर्ण बेसिक डिटेल्स आहे तुम्हाला फॉर्म फिलिंगच्या. याच्या व्यतिरिक्त काही आणखी अदर इन्फॉर्मेशन नाही आहे जे तुम्हाला सध्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. फक्त सिलेबस लक्षात ठेवा, त्या अकॉर्डिंग प्रिपरेशन करा. इम्पॉर्टंट डेट्स पण तर वाट नका बघू, कारण की एसएससी मध्ये खूप प्रॉब्लेम येतो सगळ्यात शेवट. तर जेवढ्या लवकर होतं तेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या. आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात रिलेटेड टू द गव्हर्नमेंट जॉब, एमएनसी कंपनीज आणि अदर जे पण असतात. जसं इंग्लिशचे लेक्चर्स, क्वांट, इंग्लिश, रिझनिंग, करंट अफेअर्सचा डेलीचा क्लास, असं आपण डेली आपल्या युट्यूब चॅनलवर घेत असतो. याच्या व्यतिरिक्त आमच्या नवीन बॅचेस सुद्धा चालू होत आहेत. एसएससी सीजीएल ची नोटिफिकेशन आलेली आहे. आयबीपीएस क्लर्कची नोटिफिकेशन आलेली आहे. तुम्ही आमच्या सेंटरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. नंबर्स, ऍड्रेस हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल. आणि ऍट द लास्ट आय जस्ट वॉन्ट टू से की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओला नक्की शेअर करा, सो दॅट त्यांना सुद्धा या व्हिडिओचं बेनिफिट मिळेल किंवा या पोस्टचं, या नोटिफिकेशन बद्दल माहिती मिळेल. सो थँक्यू सो मच.